आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचं राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन। कोल्हापूरमध्ये आंदोलकांचा पंचगंगा नदीमध्ये उडी घेण्याचा प्रयत्न, तर हिंगोलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या जीआरची शेतकऱ्यांकडून होळी। शेतकऱ्यांना आपली जमीन वाचवण्यासाठी रस्त्यावर यावं लागतंय। शक्तीपीठ महामार्ग सरकारनं रद्द करावा, सतेज पाटलांची मागणी। शक्तीपीठ महामार्गाबाबत लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ, शेतकऱ्यांच्या अनुमतीनंतर मार्ग करण्याची सरकारची भूमिका। हसन मुश्रीफांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अयोध्या पोळ यांची ऑडिओ क्लिप व्हायरल। संजय राठोडांना चपलीनं मारण्याची भाषा, राठोडांच्या कार्यकर्त्यांशी बोलताना उल्लेख। TV9 मराठी व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटलांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। रवींद्र चव्हाण, जयकुमार रावल यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा। कुणाल पाटलांचा पक्षप्रवेश काँग्रेसला खूप झोंबलाय। नाना पटोलेंचे चट्टेपट्टे घाबरलेत। चंद्रशेखर बावनकुळेंची टीका, तर आता काँग्रेसमध्ये कुणीच राहणार नसल्याचा दावा। काँग्रेस फोडून सर्वांना भाजपमध्ये आणण्याची जबाबदारी माझ्यावर। पुढच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये कुणीही राहणार नाही। कुणाल पाटलांच्या पक्षप्रवेशावेळी जयकुमार गोरेंचा निशाणा। कुणाल पाटलांच्या सोबतीमुळे धुळे जिल्हा भाजपमय। महाराष्ट्रामध्ये पालिकेत 100% जागा जिंकू, गिरीश महाजनांना विश्वास। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांची नाराजी दूर। सुनील प्रभू यांच्या मध्यस्थीने नाराजी दूर झाल्याची माहिती। उद्धव ठाकरे आणि संजय पवार यांचा फोनवरून संवाद। संजय पवार उद्या दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा। केंद्रीय निरीक्षक किरण रिजिजू यांच्याकडून चव्हाण यांच्या नावाची घोषणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील भाजपचे सर्वच बडे नेते मंत्री उपस्थित। विरोधक म्हणजे अफू आणि अफवांची शेती। विरोधकांना रवींद्र चव्हाण भस्म केल्याशिवाय राहणार नाहीत। भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्यानंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर मी घाबरलो होतो। कारकीर्द पूर्ण करण्यासाठी फडणवीसांनी मार्गदर्शन केलं। काही चुका झाल्या असतील तर माफ करा। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, तर आईच्या आठवणीमध्ये भावुक होत पक्ष हीच माझी आई झाल्याचं बावनकुळेंचं वक्तव्य। ईडीनं ताब्यात घेतलेल्या सिनेमाच्या स्क्रिप्ट राऊतांनी परत मागितल्या। मुंबई सत्र न्यायालयामधील विशेष कोर्टामध्ये राऊतांकडून अर्ज सादर। राऊतांनी लिहिलेल्या ठाकरे 2 आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित स्क्रिप्टही ईडीच्या ताब्यात। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील कीर्तनकार संगीता पवार हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी। हे प्रकरण जलद गती न्यायालयामध्ये चालवावं, अंबादास चांदणे यांची विधान परिषदेमध्ये मागणी। पालिका निवडणूक शेलारांच्याच नेतृत्वाखाली होण्याची शक्यता। पालिका काबीज करण्यास शेलारच आवश्यक, नेतृत्वाचं मत। सूत्रांची माहिती, तर मुंबई अध्यक्षपदासाठी दरेकर आणि साठम यांच्या नावाची चर्चा। महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून व्यवस्थापन समितीची स्थापना। समितीमध्ये प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना स्थान नाही। भाजप प्रवेशाच्या घोषणेनंतर अपूर्व हिरेंच्या अडचणीत वाढ। संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याचा आरोप। मालेगाव कॅम्प पोलिसात तक्रार दाखल। अपूर्व हिरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल।